ही कथा आहे माझ्या प्रभू श्री रामाची. युगानुयुगे जिवंत आणि जागृत ही कथा आहे रामायणाची. महाराज दशरथांच्या वचनाने श्रीरामाचे जीवन बदलले आणि त्यांच्या 14 वर्षांच्या वनवासाला सुरुवात झाली. भिक्षाम देही. दिव्य शक्ती कापे थरथर. शिवभक्ती जेव्हा मी करतो तिन्ही लोक माझ्या मुठीत. सगळ्यांवर राज्य मी करतो. जिकडे एक योद्धा करतोय आपल्या अंताचा आरंभ, तिकडे दुसरा योद्धा तो ज्याच्या अंताचा आरंभ नाही, पवनपुत्र हनुमान. पराक्रम से गूंजे त्रिभुवन धरती पाताल दुष्ट भंजन जल सागर करे पराजय खंडन त्रिकाल निरंतर लोक वंदन. महाबली महारुद्र शौर्यवान वीर हनुमान. आपल्या स्वामींच्या अंगठीला पाहून मा सीता म्हणाल्या, जोपर्यंत प्रभू श्रीराम त्यांना न्यायला येत नाही त्या प्रतीक्षा कर.
आणि अशा प्रकारे जगातील सगळ्यात मोठे युद्ध सुरू झाले. श्रीराम, तुम्ही विष्णूचे अवतार आहात, मला क्षमा करा. बोलो सियावर प्रभु श्री रामचंद्र की, प्रभु श्री रामचंद्र की, पवन पुत्र हनुमान की, पवन पुत्र हनुमान की. बोलो जय श्री राम, जय श्री राम. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, भूपती, गजस्वपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टवदान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र प्रारंगत, पौर्ध प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. नमो पार्वती पदे